मज दावया शुभटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखांत पार नाही रेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग सर्वांचे परिचित जगद्गुरु जगदवंदनीय देहुनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून गोकुळातल्या सुखाचा अनुवाद करतात. विठ्ठल कीर्तन सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेने प्रभू रामचंद्राच्या कृपेने भगवान गणरायांच्या कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे श्रीक्षेत्र मुकुंदवाडी जुने गाव या भाविकांच्या सहकार्याने व श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य संत बोधले महाराज सद्गुरू गुरुवर्य श्यामबाबा सद्गुरू ज्यांचे मोठ्या थाटामाटामध्ये आपण हा पुण्यतिथी सोहळा साजरा करतो असे सद्गुरू गुरुवर्य बंडूप्पा महाराज साळुंके या 3 संत महंतांच्या आशीर्वादाने व त्यांचे सुपुत्र आदरणीय भजनानंद वारकरीवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय अशोकजी महाराज साळुंके यांच्या कुशल मार्गदर्शनाने ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळी अनेक माता बहिणी भजनी मंडळी सर्वांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेले या नामसप्ताहातील नामयज्ञातील आजचा समारोपाचा कार्यक्रम अर्थात काल्याची सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक सल्लागार खजिनदार सर्वांच्या वतीनं माझ्याकडं आलेली सेवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही असे न्यायप्रमाणे माझे श्रीगुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज गहिनाथ गडकर बाबा मला जशी बुद्धी देतील तसं दिलेल्या वेळेमध्ये या अभंगावर आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले आणि पुढेही ते घडवतात असे वारकरी संप्रदायातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याच या गावचे भूमिपुत्र म्हणायला हरकत नाही श्री संत सावताबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे जिवलग आदरणीय माधव महाराज यांची उपस्थिती आहे. आमचे हरिभक्तीपरायण जुने सहकारी ज्यांनी संप्रदायाकरता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली असे आदरणीय आमचे अण्णा आहेत. हरिभक्तीपरायण ज्यांची गोड चाल ऐकली असे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार म्हणून त्यांना पाहिल्या जातं आहे. सुंदर कथाकार आहे. भागवताचार्य रामायणाचार्य शिवपुराणाचार्य सगळेचार्य आदरणीय आदिनाथजी महाराज मच्छिंदरजी महाराज आत्ता गोड चाल ऐकले असे संगीत विशारद आमचे थोरे महाराज हरिभक्तीपरायण मनोज महाराज आमचे दादा हरिभक्तीपरायण वाघचौरे महाराज पलीकडले तुमच्या मनोज दादा कुणाल महाराज जाधव महाराज कांगणे महाराज उपस्थित असणारे सर्व आमचे गुरुबंधू महाराज मंडळी आणि मृदंगाच्या साथी करता महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पखवाज वादक आपल्या शहराच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्यांची मृदंगाची थाप दोघाची बी गोड वादक माझे जिवलग आदरणीय ओमप्रकाशजी महाराज कांगणे यांची उपस्थिती आहे. मृदंग विशारद मृदंग तालमणी आदरणीय आमचे नंदू महाराज यांची उपस्थिती आहे. 2 चौबदार आहे. गोड अशी सिस्टम आहे. माझ्याबरोबर आलेले आदरणीय आमच्या कुलते टाकळीवरून भास्कर पाटील कुलते तेही आलेले आहे. बसणारापैकी कोणी महाराज असतील तर परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळीमध्ये लाभलेली भव्यता. विठ्ठल
अभंग 4 चरणाचा आहे आणि तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबराया गोकुळातल्या सुखाचा अनुवाद करतात. कुठल्या सुखाचा? गोकुळातल्या. आता गोकुळातल्या सुखाचा अनुवाद तुकोबराया करत असताना तुकोबरायांच्या कीर्तनातून एक जण उठून उभा राहिला. कोणाच्या? बोलत चला, मला बोललेलं आवडतं. कोणाच्या? तुकाराम महाराजांच्या कीर्तनातून उठून उभा राहिला. आपल्या कीर्तनातून उठून उभा राहणं, आपल्या कीर्तनातून, बरं का साहेब, आपल्या कीर्तनातून उठून उभा राहणं म्हणजे कीर्तन बंद करणं. महाराजांच्या कीर्तनातून उठून उभं राहिला. म्हणले, महाराज तुम्ही आम्हाला गोकुळातल्या सुखाचा अनुवाद करतात. तुम्ही 375 वर्षापूर्वीची तुकाराम बुवा, आणि तुम्ही त्या सुखाची माहिती तुम्ही आम्हाला देताय. तुम्हाला असा काय अनुभव आहे त्या परमात्म्याचा? असं तो साधक विचारतो. अहो, भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगून आज 5,500 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष पूर्ण झाले? 5,500 वर्ष पूर्ण झाले. पुढं वाटचाल चालू आहे. याच्या अगोदरचा राम अवतार आहे, बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही कृष्ण परमात्म्याचा आम्हाला ते म्हणे, तुम्ही नुसतं मला कृष्णाचंच काय विचारता? मला रामाचं सुद्धा माहिती आहे. कोणाचं माहिती आहे? रामाचं सुद्धा माहिती. त्या साधकाला तुकोबराय सांगतात, मला अनुभव आला, अनुभवी आली अंगा, जसा जसा मला अनुभव आला तसा मी प्रगट केला. महाराज म्हणतात, तुम्ही कृष्णाचंच काय विचारतात? मला रामाचा सुद्धा अनुभव आहे. तो साधक म्हणतो, मग कसा अनुभव आहे? महाराज म्हणतात, मी सुद्धा तुमच्या आमच्यासारखा प्रपंचात रमलो होतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. कशात रमलो? प्रपंचामध्ये. पण एक दिवस असा आला, माझ्या वडिलाची तब्येत खालवली. तुकोबरायांच्या वडिलाची तब्येत खालवली म्हणजे बिघडली. आता तुकाराम महाराजाच्या बापाची जर तब्येत बिघडत असेल तर आपल्या बापाची बिघडली, याच्यात काय नवल आहे? महाराजांच्या वडिलाची तब्येत बिघडली आणि वडिलांनी बोलून घेतलं, तुकोबा, आज माझी तब्येत बरोबर नाही, पण मला पंढरपूर दिसतंय बाबा. असं वाटतंय तुकोबा, आपली वारी चुकता कामा नाही. वारी चुकता कामा नाही. वारी चुकून येदी, वारी चुकता कामा नाही. तुकोबराय म्हणले, मग मी काय करू त्याच्याकरता? मला असं वाटतं मी जात नाही, आपण वारीला जावं. तुकोबराय म्हणतात, त्याच्यासारखा आनंद कोणता नाही दादा, मी वारीला जाण्याकरता तयार आहे. मी आता बसणाराला असं विचारतो, वारीला जात जावं का न जात जावं? ताई, जात जावं. वारीला गेल्याच्या नंतर गंगेच्या स्नानाला जात जावं का रूममध्येच आंघोळ्या करा जावं? पुढं बसलेले हे आमच्यासारखे सांगतात आणि हेच रूममध्ये आंघोळ्या करतात. सध्या तुमच्या एक ध्यानात आलं, याला विनोद समजू नका, एक काळ होता या महाराष्ट्रामध्ये, या भूमीमध्ये आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो, असं बंडोपा महाराज असतील, सद्गुरू शामबाबा असतील, बोधले बाबा असतील. ऐका दादा, एक काळ होता याच भूमीमध्ये, याच मराठवाड्यामध्ये असे काही संत होऊन गेले. वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य भीमसिंह महाराज, गुरुवर्य गोरक्ष महाराज. इकडं परभणीकडे गेलं ना, गुरुवर्य नथुराम बाबा, गुरुवर्य मारुती बाबा दस्तापूरकर, ह्या मंडळीचे डोळ्यापुढं नावं आणा सगळ्या. गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य असतील, गुरुवर्य निकम बाबा असतील, गुरुवर्य घुले बाबा असतील. ही जी मंडळी आहे ना, दर्शनापेक्षा चंद्रभागेच्या स्नानाला प्राधान्य देत होते. अरे, पांडुरंगाचं दर्शन नंतर होईल, पण पहिलं स्नान व्हायला पाहिजे. मग वारीला असताना हे साधू कधी स्नानाला जात होते माहितीये? पाठ 4लाच जात होते. आणि स्नानाला गेल्याच्या नंतर तुमच्या आमच्यासारखे भाळे भोळे जे लोक आहेत ना, ते म्हणत आहे, बघड्या, पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तरी चालन, मारुती बाबा कुरेकराचं दर्शन व्हावा, दस्तापूरकरांचं व्हावा, भीमसिंह महाराजांचं व्हावा, महादेव बाबांचं दर्शन व्हावा, म्हणून चंद्रभागेला लोक काय करत होते? चंद्रभागे स्नान तुका मागे दान, तुका मागे दान, तुका मागे दान. चंद्रभागे स्नान तुका मागे दान, तुका मागे दान, तुका मागे चंद्रभागेला तुमचे आमच्यासारखे लोक एकत्रित का येत होते? त्यांच्या डोक्यात एकच होत होतं, आपल्याला आज पाठ भीमसिंह महाराजांचं दर्शन होईल, सद्गुरू बंडोपा बाबांचं दर्शन होईल. ही तळमळ होती तुमच्या आमच्या लोकांची. कशा करता? दर्शना करता. आता लोक चंद्रभागेत गर्दी का करत नाही? कारण लोकाला बी माहिती आहे आजचे महाराज काही चंद्रभागेकड
हा येत नाही ना आपण बी तिकडे काही जाण्यात. मग महाराज रूम मध्येच आणि भक्त बी विनोदाचा भाग द्या सोडून वारीला गेल्याच्या नंतर स्नानाला जात जाव. स्नानाला गेल्याच्या नंतर फायदे आहेत. काय फायदे? स्नानाला गेल्याच्या नंतर साधू भेटतात. कोण भेटतात? साधू. आता साधू भेटावा का न भेटावा? हा शिरोभाऊ, भेटावा का ना भेटावा? भेटावा. सहज भेटावा का तास करून भेटावा? हा बरं, सहज भेटलेला साधू चांगला का तास करून भेटलेला साधू चांगला? सहज भेटलेला चांगला. मग देणारा साधू असावा का घेणारा साधू असावा? बोला की लय हसा लागले हो सगळे. नाही नाही, देणारा असावा का घेणारा असावा? देणारा असावा. आता या महाराष्ट्रामध्ये इमानदारीनं सांगा, जास्त घेणारा साधू आवडतो का देणारा साधू आवडतो? अहो जितका जास्त घेत असेल तितका स्टॉपला आहे सध्या. आलं लक्षात? फॉर्मला येतो, फॉर्मला तुम्ही वापरलोय बरोबर बोललात तुम्ही. पहिले साधू घेणारे नव्हते. पहिले साधू घेणारे नव्हते, देणारे होते. तुकोबराय म्हणतात, मी वारीला जात असताना अचानक मला एक साधू दिसले आणि तुकोबरायला असं वाटलं या साधूला नमस्कार करावा, साधूचं दर्शन करावा, म्हणून धावत धावत तुकोबराय तिकडे गेले. सापडले वाटी. स्नानाला जात असताना भेटलेले साधू आणि साधूच्या चरणावर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्याबरोबर त्या साधूला वाटलं या भगवत भक्ताला काहीतरी द्यावा, म्हणून त्या साधूनी दिलं. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. भोजन माग शुद्ध दशमी पाव. बस बस आता विठ्ठल 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 विठ्ठल. मंत्र दिला. काय दिला? रामकृष्ण हरी मंत्र दिला. पण कोणी दिला? बाबाजी आपुले सांगितले नाम. आणि काय दिलं? मंत्र दिला राम. अरे मंत्र बाबाजी महाराजांनी दिला, चैतन्य महाराजांनी दिला. आणि तुकोबराय घरी आले बुवा, एकांतात गेले. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. या विश्वाच्या पाठीवर एकच मंत्र आहे दादा. या मंत्राला ओव्हरटेक करणारा मंत्र अजून निर्माण झाला नाही. त्या मंत्राचं नाव आहे राम कृष्ण हरी. कोणता आहे? आता मंत्र लई येत महाराज सध्या. आता आहे ना लई मंत्र येत. जी गुरु शिष्याच्या डोक्यावर टावेल टाकीत येत बरं का. शिष्याच्या डोक्यावर टावेल, गुरुच्या डोक्यावर टावेल आणि एक फुलपात्र असतं त्याच्यात पळी टाकते, खुडखुड खुडखुड वाजत येत. मी विचारलं हे खुडखुड कम वाजत आहो? ते म्हणे मंत्र कोणाला ऐकायला गेला नाही पाहिजे. काय ते गुरु शिष्य आत टावेलाच करते, त्यांची त्यांनाच माहिती. अरे जगाच्या पाठीवर असा एक मंत्र झाला. तुकोबराय म्हणता मला मंत्र दिला. कसा दिला? उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा. महाराज म्हणता मी एकांतात गेलो, रामकृष्ण हरीचा जप केला, ध्यान धारणा केली. परिणाम असा झाला मला रामही आठवला, कृष्णही आठवला आणि हरीही आठवला. ते म्हणे तुम्ही विचारताना कृष्णा, तुम्हाला कृष्णाचं काय माहिती आहे? मला रामाचं माहिती आहे. तुकोबराय म्हणता मी राम अवतारात होतो. कोण्या अवतारात? राम अवतारात. तुकाराम महाराज राम अवतारात अंगद होते. कोण होते? अंगद. कृष्ण अवतारामध्ये तुकोबराय उद्धव होते आणि हरी अवतारामध्ये जगद्गुरु तुका अवतार नामया. मग मला सगळे अवतार माहिती आहे. तो साधक म्हणला तुम्हाला सगळे अवतार माहिती आहे ना, मग देव कसा आहे ते सांगा ना. तुकोबराय म्हणतात तो कसा आहे तेच तर सांगण्याकरता मी तुम्हाला सांगतो ना. कसा आहे देव? देव असा आहे भजन करणाऱ्या माणसाच्या लवकर जवळ जातो. कोण? मग तो श्रीमंत असो नाही तर गरीब असो, पण भजन करणारा पाहिजे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी अनेक अवतारामध्ये देवाचे कार्य पाहिले. भगवान अनेक भजन करणाऱ्याच्या घरी जात होता, पण पहिलं जरा भजन करणारे वेगळे होते. कसे होते? वेगळे म्हणजे पहिले भजन करणारे राजे महाराजे होते. कोण होते? बोलत चला ताई साहेब. कोण होते? राजे महाराजे होते भजन करणारे. कोणते? पहिले. आताचे राजे महाराजे काय करते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज का? सांगा लागेल
काहीच गरज नाही ना. आताचे राजे काय करते? अरे पहिले राजे महाराजे भजन करत होते आणि राजाने एकदा भजन केलं वा का त्या राजाला देव प्रसन्न होत होता आणि देव म्हणत होता, राजा तुझ्या भजनाला मी प्रसन्न झालो, माग काय मागायचं ते. राजाने एकच मागावं. काय मागावं माहिती? बाज देवा काही नको, माझी प्रजा सुखी असावा. एकदा प्रजा सुखी झाली का राजा आपोआप सुखी होत होता. आता राजे महाराजे भजन करत नाही, त्याच्यामुळं देव प्रसन्न होत नाही आणि देव प्रसन्न होत नाही त्याच्यामुळं तुम्ही आम्ही सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. तुम्ही आम्ही सुखी होत नाही. तुम्ही आम्ही सुखी होण्याकरता प्रत्येक तालुक्याच्या प्रतिनिधित्व माणसांनी भजन करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व माणसांनी भजन करण्याची गरज आहे. तुम्ही म्हणता नुसतं महाराज तुम्ही सांगितलं राजे महाराजे करत. कोणता राजा आहे? ऐका त्या राजाचं नाव. भगवान ज्यांच्या पोटी जन्माला आले ना, भगवान कृष्ण परमात्मा, ते राजाच्याच पोटी जन्माला आले. त्या राजाचं नाव आहे सातोपा नावाचा राजा. कोणता राजा? त्या राजाने असं भजन केलं, म्हणलं देवा तुम्ही प्रसन्न झाले राव, पण आपली एक मागणी आहे. कोणती मागणी आहे? माझी एक मागणी आहे, तुझ्यासारखं बाळ माझ्या पोटी जन्माला यावं, हीच माझी मागणी आहे. याला उत्तम मागणी म्हणतात. काही जणांच्या मागण्या अशा आहेत, स्वतः आनंद घेत नाही दुसऱ्याला बी देत नाही. मागणी अशी आनंदाची असावं. बरं काही जणाला गरज नसताना बी लोक म्हणते माग काय मागायचं ते, माग काय मागायचं. अरे गरजच नाही तर देतो कशाला? मी तुम्हाला एका श्रीमंताचं उदाहरण देतो. त्याच्या घरामध्ये ना असे तोळ्यानी सोनं नव्हतं. कशाने? बरं का, अशो तोळ्याने नव्हतं. माधव बाबा किलोनी सोनं होतं. कशाने? मग त्या घरात कशाची कमी आहे का? राजियाची कांता काही कमी आहे का? मग त्या सोन्यावाल्या माणसाने घरातल्या लोकाला कशाला म्हणावं, काय पाहिजे? सगळं आहे ना. पण त्या सोन्यावाल्याचं नाव बी सोन्याच होतं. बरं का, सोन्यावाल्याचं नाव काय होतं? सोन्या. आणि त्या सोन्याच्या बायकोचं नाव बी सोनीच होतं. काय होतं? सोनी. ह्यो सोन्या म्हणला सोने. काय म्हणलं हे? सोन्या काय म्हणला? सोने. आणि सोनी म्हणले काय सोन्या? अरे ते म्हणे तुला काय पाहिजे ग? ते म्हणे अहो मालक सगळे आपल्या घरात किलोनी सोनं आहे, काय कर काय मागायचं ते मी देण्याकरता समर्थ आहे. आता हे बघा, हे जे गाणं आहे ना, आता हे थोरे सर गिरी महाराज हे जे गायलं ना, हे गाणं सर्वसामान्य माणसाचं नाही. हे गाणं घराण्यातलं आहे. कुठलं आहे? घराण्यातलं आहे. आज माझ्या ज्ञानोबा तुकोबराईच्या कृपेने घराघरात झालं. ही संतांची कृपा आहे. पहिल्यानी घराण्यात होतं. कलकत्ता घराणा, बनारस घराणा, कुराणा घराणा. आज घराघरात झालं. हे जे गातात ना, आज बी सुशिक्षित लोक आहेत ना, DSP SP कलेक्टर हे जे लोक आहेत ना, आज बी गाणं श्रवण करतात. तुम्ही म्हणता ना आम्ही कधी पाहिले नाही बुवा. तुम्हाला जर पाहायचं असेल ना तर दत्त जयंती उत्सव असतो. श्री क्षेत्र आंबडला या. महाराष्ट्राच्या बाहेरून दिग्गज कलाकार काही माणसं होऊन गेले. पंडित गोविंद गुरुजी जळगावकर गायक होते, जालना जिल्ह्याचं वैभव. गुरुजीनं हा दत्त जयंती उत्सव साजरा केलेला आहे अंबडमध्ये. महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे दिग्गज कलाकार असतील, 1 रुपया फी न घेता गोविंद गुरुजींच्या या दत्त जयंती उत्सवाला सगळे हजेऱ्या लावतात. मोठा नाट्यगृह आहे. त्या नाट्यगृहामध्ये कार्यक्रम राहतात. तुम्हाला सांगतो, ऐकायला आहे ना, ग्रामीण भागातून नसते, सगळे क्लास 1 अधिकारीच राहतात. आणि ते भजन तास आणि 2 तास नसतं. या अनुभवातलं बोलतोय. एकदा 9, 9:30, 10ला सुरू झालं ना तर 5च्या 4 पर्यंत भजनं चालतात. सगळे लोक आड्या टाकूनच बसलेले आहेत. मी कशा करता सांगतो ऐका. हे गाणं जे आज बी राजघराण्यातच आहे. ती माऊली म्हणली घरामध्ये किलोनी सोनं आहे. मागणीबद्दल बोलतो. चांगली मागणी मागितली तर चांगलं फळ भेटतं आणि वाईट मागणी मागितली तर वाईट फळ भेटतं. ती म्हणे हवा आपल्या घरामध्ये सगळं असताना काही गरज नाही आणि तुमची इच्छाच आहे तर मला आहे ना तुम्ही संगीताचं ज्ञान द्या, संगीत ऐकण्याकरता कुठून तरी आणून द्या. ते म्हणला काय चिल्लर मागितलं बाबा? काय म्हणलं ते? आता गाणं चिल्लर आहे वय, जे गातात त्यांना कळतं. हे म्हणला ठीक आहे. आळंदीला गेला बंडोबापासून तर जेवढे विष्णुकांत बुवा, कल्याणजी, रघुनाथजी बुवा, सूर्यकांतजी बुवा सगळ्याच्या कॅसेटीच घेऊन आला. बस म्हणे ऐकत.
ती महाराज ओरिजिनल संगीतप्रेमी होती ना, काही दिवसातच पूर्ण कॅसेटी ऐकल्या. ते म्हणे आता पुन्हा घेऊन याय. मग इकडं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंडित जसराजजी सगळ्याचं भांडवल आणलं. आता महाराष्ट्राच्या बाहेर गाणंच राहिलं नाही. आता घेणारे समर्थ आहे, पण देणारा असमर्थ. आणा याला खाल्ल्याला चांगली लागा ना महाराज. हे म्हणलं उगच म्हणलं हो या सोनीला काय लागतं म्हणून हिनं गाणं सांगितलं. का आता कुठून आणायचं? त्याला खाल्लेला आणि त्याची तब्येत अशी झाली. एक दिवस त्याच्या गावातला मित्र भेटला. अरे लय पैसा आहे रे तुझ्याकडं, बाहेरल्या देशात जाऊन जरा तपासून ये, कोणती बिमारी आहे तुला? ते म्हणला बिमारी नाही बुवा. म्हणे मग आता आमचं कुटुंब घेण्याकरता समर्थ आहे, पण मी देण्याकरता समर्थ ठरलो आणि म्हणून माझ्या जीवाला मी खातो. चिंता लागली. अरे काय आहे पण? ते म्हणे काही नाही, तिला संगीताचं ज्ञान आहे, पण आता कुठून आणायचं? ते म्हणे कोणतं संगीत? ते म्हणे गाणं. अरे गावात एवढं संगीत असतं तू बाहेर इकडं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कशाला गेला? आज बी आपल्या भागात लई आहे, पण लोक समजलं असं काही जणाला लई आहे, पण तरी बी बाहेरूनच बोलीत येत. काय कमी आहे का आपल्या इकडं? बरोबर आहे का नाही? पण लई उत्साह आपल्याला. काय गरज होती तिकडं जायची? इतकं भारी आपल्या महाराष्ट्रात असतं. ते म्हणे आपल्या गावात आहे म्हणे. त्याने सुंदर असा एक माठ घेतला. राष्ट्रीय महामार्गाला गेले. त्याच्या मित्राला आग्या मोहोळ डसत नव्हतं. कोणतं मोहोळ? तो झाडावर गेला ना, अख्ख्या आग्या मोहळाच्या माश्या त्या माठात घेतल्या. सुंदर पांढऱ्या कपड्याने त्याला असं पॅक बांधलं. कशाला? माठाला. खाली घेऊन आला. मित्राला सांगितलं, मित्रा इतकं संगीत भारी आहे, याला इन्व्हर्टर, टेप, लाईट काहीच लागत नाही, कशाचीच गरज, फक्त चापट मारायची की सुरू होतं. ते म्हणलं लय भारी. त्याने असा माठ खाली घेतला आणि चापट टाकली आणि त्याच्यातून खर्ज लागला. बुंग, नुसतं बुंगबुंगच करायचं त्या माशात. ते म्हणलं लय भारी हो, लयच भारी. ते म्हण घरी दाखव बघतो. आता या सोन्याने सोनीला दिलं हे संगीत. त्या सोनीनं जवळ घेतलं. म्हणे मालक आणलं का? ते म्हणे तू मागं कधी पाहिलं नाही आणि पुढं कधी पाहणार नाही, याला इन्व्हर्टर, टेप, लाईट काहीच लागत नाही. चापट मारली का सुरू होतं. तिनं चापट मारली आणि कान लावला. बुंग बुंग. ती म्हणली मालक सोनो काय म्हणलं, आता कुठं जाऊ नका, लय भारी संगीत आणलं तुम्ही, हेच महा तानपुरा म्हणून मी याच्या रोज प्रॅक्टिस करते. रोज तिला वाजे बुंग बुंग बुंग. पण एक माता बहिणीचा स्वभाव आहे. तुमच्या मुकुंदवाडीच्या असू द्या, नाही तर आमच्या आंतरवाली सराटीच्या असू द्या, एखादा मालकाने दागिना आणला, त्यांना कधी समाधान वाटतं आई? ज्यावेळेस ती जेव्हा 10-5 जणीला दाखीन. बरोबर आहे का नाही? तसं एवढं संगीत आणलेलं ते म्हणे कोणाला दाखवा, म्हणून तिनं गावातल्या प्रतिष्ठित महिला बोललेल्या. कोणत्या? सरपंचाची बायको, उपसरपंचाची बायको, चेअरमनची बायको, नगरसेवकची, एक मास्तरची बायको, 5-7 जणी बोलिल्या. पोलीस पाटील बाई म्हणल्या का हो कशाला बोलिलं? काही नाही म्हणे ताई, माझ्या मालकानी ना इतकं भारी संगीत आणलं ना, त्याला इन्व्हर्टर, टेप, लाईट काहीच लागत नाही. चापट मारली का सुरू होतं. ते म्हणून चापट मारली सुरू होतं. पोलीस पाटील बाईने मारली चापट आणि कान लावला. बुंग बुंग बुंगच करायला लागलं. ते सगळ्या जणीने ऐकला. आता त्याच्यात मास्तरची बायको होती, चतुर होती. चतुरा तो त्या म्हणल्या ताई तुमच्या मालकाने कुठून आणलं? पोलीस पाटील बाई म्हणले मास्तरीबाई तुम्ही शांत बसा, कुठून बी आणू द्या, पण आपण त्याला सोडून पाहू. कशाला कशाला कशाला? जिचं संगीत होतं ती म्हणे तुम्हाला माझ्या मालकाची शपथ घेऊन सांगते मी कोणालाही दाखवणार नाही. मग पोलीस पाटीलबाई म्हणे तुमची आमची मैत्रीण जर टिकवायची असेल तर आम्हाला हे तुम्हाला दाखवा. अजिबात नाही, चला का म्हणे. सगळ्या 5 जणी उठल्या. मग हे म्हणले हवा तुम्ही माझ्या मी तुमची म्हणून सांगते बरं का, तुम्हाला दाखवते, पण हे गावात कळता कामा नाही. दरवाजा खिडक्या पॅक करा. हे दरवाजा खिडक्या पॅक केल्या महाराज. जशा 5 जणी सवासणी असत्या कुंकू लावाला, तशा 5 जणी आल्या. त्या रुमालाची गाठ सोडली आणि जी संगीत बाहेर निघलं. त्या संगीताने काय केलं असं हो, नुसता जाग्यावर नादीन धिन्ना नादीन धिन्ना नादीन धिन्ना नादीन धिन्ना नादीन धिन्ना, नुसतं इकडून इकडं. पोलीस पाटील म्हणले सर आपल्या पुढे. सर म्हणले संगीत प्रेमी. मग पोलीस पाटील तिथं गेले ना, असे दरवाजाजवळ उभं राहिले. बरं असे दरवाजाजवळ उभं राहिले. अचानक पोलीस पाटलीन बाईचा त्या दरवाजाजवळ आल्या आणि कडीला हात लावला. कडी उघडली, दरवाजातून बाहेर आल्या. कोण? पाटलीन बाई. पाटील कुठं होते? दरवाजातच उभं होते. असे पाटलाला त्या पोलीस पाटलीन बाईचा धक्का लागला. तर पाटलाने असं केलं. तर पाटील काय म्हणले बायकोला माहिती? ओ मावशी जरा नीट चाला ना. कोणाला कोणाला कोणाला
बायकोला, कारण त्यांना बायकोच ओळखली नाही कोणाला, पाटलाला. कारण का नाही ओळखली? पाटलीन बाई अशा आबडबमची बबडबम झालत्या, कारण संगीतच तसं होतं. मला हे तुम्हाला हसण्याकरता नाही सांगितलं. अशा मागण्या म्हणल्या ना, आपली फजिती होती आणि घराची फजिती होती. मागणी अशी असावा, देणारालाही आनंद वाटला पाहिजे आणि घेणारालाही आनंद वाटला पाहिजे. आपण सप्ताह करता, मोठ्या उत्साहामध्ये बाबांची पुण्यतिथी साजरी करता. तुम्ही ग्रामस्थ मंडळीला देवा तेवढे धन्यवाद. थोडे काळाची गरज आहे. मी पाठीमागं आपल्या माता बहिणीनं या ठिकाणी कथा ठेवली होती स्वामीजीची, तिथं बोललो होतो. सप्ताह किती मोठा आहे याला महत्त्व नाही, किती लाखाचा आहे यालाही महत्त्व नाही, महाराजांच्या गळ्यात हार किती आहे यालाही महत्त्व नाही, महाराजांच्या डोक्यावर फुलं किती टाकतात यालाही महत्त्व नाही. त्या सप्ताहामध्ये कीर्तन ऐकण्याकरता तरुण किती याला फार महत्त्व आहे. काळाची गरज आहे. एवढाच एक धर्मसभा मंडप राहिला महाराज, चांगलं काय वाईट काय सांगणारा, म्हणून या धर्मसभा मंडपाला आपण जपण्याची गरज आहे. बरोबर आहे की नाही? आता हे मी मागणीबद्दल बोलतो, पाठीमागं बोललो. मागणी अशी असावा का या 3.5 हाताचं सोनंच करता आलं पाहिजे. आता हे जे बाळं दिसतात नाही, ती गजनं यांच्या तिघा बाळाच्या आईवडिलाला कोटी कोटी धन्यवाद. हे बाळ असे पोरं पुढं बसलेले होते. इकडं नको येऊ आत्ताच, मी बोलीन तुला नंतर, बरं का? असं बाळ पुढं बसलं होतं आणि महाराज म्हणत होते, माझा देव असा आहे, माझा देव तसा आहे. आणि याच पैठण तालुक्यामध्ये आणि या संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. महाराज म्हणत होते, माझा देव असा आहे, या गुरुजी, माझा देव तसा आहे. ते म्हणलं, कसा आहे हो तुमचा देव नेमका? वा वा डांगे पाटील, वा वा, दादाचा नादच का नाही करा जाऊ. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. घ्या घ्या ना देव. वा वा, टाळ घेऊन उभा राहिला महाराज. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. मी बोलून गेलो होतो पाठीमाग. ते कीर्तनामध्ये महाराज म्हणले, आमचा देव असा आहे. मग ते बाळ म्हणलं कीर्तनात, नेमका तुमचा देव कसा आहे? तर महाराजांनी सांगितलं, आमचा देव असा आहे, आंधळ्याची डोळी पांगळ्याची पाय, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, पहिले ऐकती कानी रे, रे ऐकते कानी रे, मुक्या शिवाच्या मुळची हात, शिवाच्या कुळाशी हात, हे अंध होती तरणी रे, अंध होती तरणी रे, व्रत होती तरणी रे, होती तरणी रे. ऐक खेळिया तुझ सांगतो हा खेळ खेळली, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावाले, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावाले, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा विसावा विसावा. कुठं गेलं म्हणजे आंधळ्याला डोळे येते. त्यांनी सांगितलं, देवाकडे गेलं का आंधळ्याला डोळे येते, पांगळ्याला पाय येते, मुक्याला वाचे येते, बहिऱ्याला कान येते. ते पोरग म्हणलं, ते देव कुठं राहतो? भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, नाव पंढरपूर रे, नाव पंढरपूर रे. याच्याकडे गेलं का आंधळ्याला डोळे, पांगळ्याला ती पोरग गेलं आणि स्वतःच्या 3.5 हाताच्या शरीराचा उद्धार करून घेतला. आपला विषय असा चालला. आपला टाईम कसा संपला मला कळाना, थोडा राहिला. आता ऐका, थोड्या वेळात आपल्याला काला पाहिजा बुवा. महाराज म्हणतात, त्या राजाचं उदाहरण चाललं होतं ना आपलं. राजाने सांगितलं, मला काही नको, तुझ्यासारखं बाळ माझ्या पोटी जन्माला यावं. भगवान म्हणले, तथास्तु. आता राम अवतार थांबायचा, तर कृष्ण अवतार धारण करायचा. बरोबर आहे की नाही? आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. वसुदेव हा जो कोण माणूस होता, कल्पना आहे आपल्याला, हा सातोपा नावाचा राजा होता. सातोपा नावा राजांनी आपलं देह ठेवला आणि डायरेक्ट गोकुळामध्ये आले. आणि गोकुळात आल्याच्या नंतर तोच सातोपा नावाचा राजा वसुदेव झाला. आणि त्या सातोपा नावाच्या राजाची पत्नी, जिला आपण देवकी माता म्हणून ओळखलो, तीच माता पृष्णी म्हणून ती देवकी झाली. आता दोघही एक मथुरेत आले. त्या राजाची धर्मपत्नी, तिचं नाव पृष्णी होतं. त्यावेळेस राजाच्या बायकोचं नाव काय होतं? पृष्णी. ती देवकी माता झाली आणि हाच सातोपा नावाचा राजा वसुदेव झाला. आता हे दोघं आले, एक गोकुळात आला, खा बरं का, आवाज उकलले पाहिजे तुमचे.
बरं का. एक कुठं आला, गोकुळात आला, एक मथुरेत आले. मथुरेत आली ती पृष्णी माता, तिचं नाव हे देवकी, आणि इकडं जो सातोपा नावाचा राजा आला हा वसुदेव. आता हे कीर्तनात लवकर लहानचे मोठे आणि मोठ्याचे लहान करता आले पाहिजे. कोणाला? कोणाला? महाराजाला नाही, कीर्तनकाराला. बरं का. आणि ते अशा कीर्तनकाराला लहानचे मोठे करता येते ज्याने गाता गाता कीर्तनकार झाला, आणि वाजवता वाजवता जो कीर्तनकार झाला त्यालाच लहानचं मोठं करता येतं. बसणाऱ्याच्या लक्षात आलं तर बघा, मी 27 वर्ष मृदंग वाजवायला. हे पखवाज आहे ना, किती वर्ष? 27 वर्ष. पखवाज छोट्या सप्ताहात वाजविला, जिथं जागतिक लेवलचं सप्ताह आहे तिथंही वाजवला. वाजवता वाजवता गुरु महाराजांचं श्रवण करता करता मी इथं उभा राहिलो. मी काही टिपणी कीर्तनकार नाही. टिपणी कीर्तनकाराचं लय अवघड आहे. त्याचं फाउंडेशन फिट असतं. त्याचं जर हुकलं ना, कधी हुकलं ना, ते फक्त एवढं म्हणतो विढला 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 विढला, आणि मग ध्यानात आल्यावर म्हणतो अशा प्रकारे आणि तशा प्रकारे. आपलं तसं नाही. आपल्याला लहानचं मोठं करता येतं आणि मोठ्याचं बी. आता चला या पूर्वपदार. वसुदेव ही लहानचे मोठे झाले, देवकी माता ही लहानची मोठी झाली, आणि गडबड सुरू झाली लोकांची. कशाची? शुभमंगल. बरोबर आहे की नाही? इकडले गोकुळातले 2 लोक, तिकडले मथुरेतले 2 लोक, यांची भेट झाली कुठं? आपल्या विमानतळाजवळ. ते म्हणे का यंदा हालचाल आहे का नाही काही? ते म्हणे कशाची? लग्नाची. ते म्हणे हो, पार्टी जर चांगली भेटली तर येईल येऊ. मग पार्टी काय पाहिजे? अहो मथुरेमध्ये मुलगी आहे म्हणे, कोणाची? कंसराजाची बहीण आहे देवकी माता. हे ताकदवान माणूस आहे, राजा आहे. आणि ते म्हणे आमचा मुलगा काय कमी का? 9 लक्ष गायी आहेत. ते म्हणे आपल्यासारखे जर एकत्रित आले ते सोयी पण व्हायला काही हरकत. आता हे घरातले नाही बरं का, बाहेरचेच आहेत. इकडले 2 बाहेरचे आणि इकडले 2 बाहेरचे. ते म्हणे आपण जर एकत्रित आलो ना तर हे सोयी पण व्हायला काही हरकत नाही. आणि ते म्हणे ठरवा ना. मग ते म्हणे काय ठरवायचं आहे? उद्या पाठवून द्या. कोणाला? मुली काढलेला मुलगा पाहायला. हे मधले माणसाने जर ठरविलं ना महाराज, काही गोष्टी होत्या. कोणत्या माणसाने? मधल्या माणसाने. आणि जर यांना तुम्ही नाही विचारलं ना, हे जमलेल्या सोयरीकी सुद्धा मोडी तिथे. बरं का. त्याच्यामुळे यांच्याच मनात ते म्हणे ह्या 2 जणांनी सांगितलं मथुरेतून लोक आपल्या मुलाला पाहायला यायला लागले. म्हणजे कोणत्या मुलाला? वसुदेवाला. ठीक आहे. मथुरेतले आले मुलगा पाहायला. मुलगा काय होता? राजस सुकुमार मदनाचा वर्ग. पाहिल्याबरोबर इकडं मथुरेच्या लोकांना लगेच पसंत दिली, आम्हाला मुलगा पसंत आहे. ते म्हणे मग कशाला एका वेळ घालवता, तुम्ही तापल्या खाणी या मुलगी पाहायला. मग लगेच नंदराजांनी सांगितलं जास्त गडबड करू नका, जास्त लई लोक जाऊ नका, फक्त 10-5 शहाणेच जा. या बरं का, 10-5 शहाणे जा. कशाला? मुलगी पाहायला. किती? आणि कोण जायचे? ते शहाणे. मग का बाकीचे येडे होते का? गेले नाही. 10-5 शहाणे. ते त्याच्यातला एक शहाणा म्हणला आपलं मुलगा बी संगच घ्या. मुलाला संग घेतलं. मुलगी आली महाराज, हातामध्ये तांब्या घेऊन आली पाण्याचा. मुलगी पाहिली. रंभेला लाजवेल असं माझ्या देवकी मातेचं रूप होतं. मुलांनी पाहिलं आणि शेजारच्या आप्पाची मांडी दाबली अशी. ते म्हणे होय, मला पोरगी पसंत आहे बरं का. ही मुलगी काय आहे? पसंत आहे. नाही तर तुम्ही पुन्हा इथं पचका करता, मोडून टाकीता. यांनी हुंडा नाही दिला तरी बी चालेल, पण हे जमूनच घ्या. आता तर तुम्हाला सांगतो, हुंडा ही नावाची वस्तूच लोपली महाराज. पहिले अहो 10-20 एकरवाले सुद्धा पोरं हुंडा मागे ना. ते आपण मुलगी जशी असेल तशी, तसं काही नाही हो. पहिला काळ काय होता, आताचा काळ काय. ते म्हणे, ते आप्पा म्हणला गडबड करू नको, नाही तर मोडून टाकीन. काय पाहता माझ्याकडे लागलं लग्न दोघाचं. ते म्हणे कशाला ओपन मंडपन डीजे तीन काय हे लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर राजा म्हणला मी एवढा खर्च केला पण आपण काहीच केलं नाही. मग वरात काढायला काय हरकत आहे म्हणून गावात वरात काढली. वरात असावा का नसावा गुरुजी? असावा. बरोबर आहे की नाही? पण आता काही मंडळींनी वराती बंद केल्या. ह्याच्या पुढे बसलेले दिसतात ना आजी, त्या काळात त्यांच्या वराती निघलेल्या. हा माझा अनुभव आहे. त्या काळात वराती आहे ना, वराती तुम्हाला सांगतो निघल्या का नाही. बरोबर आहे, मला अनुभव आईच ना महाराज देव. ऐका ना, वरात या शब्दाचा अर्थ आहे संसार सुरू होण्याच्या अगोदर गावातील वयवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध माता बहिणीच्या हाताने साखर नवरीच्या हातात दिल्या जात होती. आणि संसार सुरू होण्याच्या अगोदर गोड रूपी साखरेने आशीर्वाद भेटत होता. आता वरात बंद झाली. बरं, त्याला 2 कारण आहे. वरात निघली ना, मर्दानी वाद्य राजाई लई जिमे वगैरे भाले काठ्या खेळत खेळत लोक जाते. आणि आवाज आला का हलकीचा, शेजारी पाजून कोणाची वरात आली कोण, मग वाटीत साखर घेऊन यायचं. नवरीला करवा जाऊ कर बाई, पुढं हात कर.
मग पुढं हात केला घ्या 2-4 माता बहिणीने साखर टाकायची, साखरबाई, गंगूबाई, रघुबाई काय असतील त्या, ती साखर टाकली का नवरीनं साखर खायची, शास्त्र आहे. साखर खाल्ली आणि वरात पुढं गेली तर ह्या 2-4 जणी म्हणा काही म्हणा, सून म्हणजे सून भेटली. कोणाला? ज्याला भेटली त्याला. कशानं कळलं? हातानं कळलं. आणि याच्यात जर काही खराबी त्या 2-4 जणीला दिसली, हे म्हणा मला नाही वाटत टिकन म्हणून. कशानं कळत होतं? आता ही वरात बंद झाली, कावा येते तर कावा जाते कोणालाच माहिती नाही. वरात निघली आणि वरातीमध्ये आकाशवाणी झाली. हे दृष्ट कंसा, जिची तू थाटामाटामध्ये वरात काढली ना, तिच्या पोटी आठवा येणार आणि ते तुला मारणार. कंसाने एकदा काना मागं टाकलं. पुन्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्याच्या आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा मानी हा भरवसा, बोलण्याचा मानी हा भरवसा, बोलण्याचा मानी हा भरवसा. आकाशाची वाणी सांगत जे कंसा, आकाशाची वाणी सांगत जे कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा. मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, आकाशाची वाणी सांगत जे कंसा. आठवाईचा पुत्र बधील शाबास. पखवाजेच नावानं टाळ्या वाज जरा बसलेली असं मोकळ्या वाजायच्या मोकळ्या. आठवा येणार आणि मारणार. मग या कंसाने काय केलं माहितीये? डावा पाय रथार ठेवला आणि डाव्या हाताने देवकी मातेची येणी पकडली आणि उजवा हात कमरेकडे नेला. घेऊन खटक मारया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. घेऊन खटक मारया धावला, हात धरिला वसुदेव, हो हात तो धरिला भाऊजी भाऊजी तिला मारू नका हो, मारू नका. भाऊजी तिच्या पोटी आठवा येणार आहे तो मला मारणार, मग हिला कशाला ठेवू मी? तुम्ही जाऊ नका, तुम्हाला गोकुळात मी तसं जाऊन देणार नाही. हिच्यापेक्षा दुसरी बहीण सुंदर आहे. पुन्हा ती बायको. वसुदेवाच्या लक्षात आलं, जर समजा करुणा घन अंतकरण असतं, जर नाहीच मारली ही कोणती पहिली, जर नाहीच मारली ती राहीन पुन्हा मी दुसरी संग लग्न करणार, मग मला बायका किती झाल्या? किती झाल्या साहेब? किती? 2 बायका नको जावा. 2 बायकाची हाऊस गाड्याला आणि आंघोळ कुठं? कोण म्हणलं ते? नको म्हणे 2 बायकात नको. ते म्हणे मालक तुम्ही कशामुळे मारा लागले? ते म्हणे हिच्या पोटी आठवा येणार आहे. ते म्हणे एक शब्द देतो तुम्हाला. कोणता शब्द देतो? तुम्ही आम्हाला गावाकडे जाऊच देऊ नका. जेवढी संतती होईल, जेवढे मुलं बाळं आम्हाला होतील तेवढे आम्ही तुमच्या स्वाधीन करू. मग हे कंसाला पटलं आणि यांना कारागृहात टाकलं. कोणतं कारागृह? आपला हरसूलला जे पाहत होते नाही बरं का साहेब. हे जे कारागृह आहेत ना, हे उत्तम बी नाही, नीट बी नाही आणि बरवे बी नाही. कोणते कारागृह? आपण जे पाहतो ते आपल्याला काही लोकांना वाटतं हे कारागृह, ते कारागृह नाही. हे कारागृह कोणतं आहे? या कारागृहाला उत्तम डिझाईन आहे, नीट डिझाईन आहे आणि बरवी डिझाईन. अशा करा आलं. पहिलं बाळ घेतलं आणि पहिल्या बाळाला घेऊन गेले. कुठे गेले? माझ्याकडे बघा, त्यांचं चालू द्या. कुठे घेऊन गेले? मारायला कंस राजाकडं. कंसाने त्या बाळाला पाहिलं, डोळे भरून आले. अरे मी काय बाल हत्या करायला लागलो? या बाळाला मारण्यात मजा नाही. मला मारणारं कोणतं आहे? आठव आहे. त्या सेवकाला सांगितलं या बाळाला घेऊन जा. हे नारद मुनीनं वरून पाहिलं. कोणी? नारदाने. अरे हे लेकरं मारीत नाही तर देव येणार, याने लेकरं मारल्याशिवाय देव येणार. मग तुम्हाला वाटतं की इथं देव यावं? इथं
मग आपण बी काय केलं पाहिजे? कोण म्हणलं ते लेकरं मारले पाहिजे? हे नुसतं कीर्तनात ऐकायचं बरं. लेकरं मारल्याशिवाय देव येणार नाही म्हणून नारद मुनी आले. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे भजन नारायण 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 भजन नारायण 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 भजन नारायण 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 भजन नारायण नारायण भजन नारायण नारायण भजन नारायण नारायण भजन करत करत आले नारद मुनी. नारायण 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 नारायण. नारद मुनीला कंसाने पाहिलं. या स्थानपन्न व्हा ऋषवर्य. बसले नारद मुनी. म्हणे काय रे लेकरू कोण? ते म्हणे लय मोठा इतिहास आहे. नारद मुनीला सांगितलं इतिहास लय मोठा आहे. म्हणे काय इतिहास आहे? अरे मला मारणार जे आहे ना, मला जे मारणार आहे ना ते आठवय. मग ते म्हणे पहिलं लेकरू कम परत पाठी. ते म्हणे मला मारणार आठवाय. अरे हेच जर आठवं असलं तर, हेच जर आठवं असलं तर. ते म्हणे कसं? उलट मोजून बघ. 8 7 5 4 3 2. त्याला पटलं ना. मग त्यांनी एक नाही मारलं. साई मारित दुराचारी साई मारित दुराचारी साई मारित दुराचारी पंडिताचे ज्ञान न करीची शोक साई मारित दुराचारी साई मारित दुराचारी ज्ञान न करीची शोक साई मारित दुराचारी साई मारित विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे मारले महाराज. 6 मारले. आता 7वा जो गर्भ आहे, 7वा जो गर्भ योगमाया नेत आश्चर्य करीत जना माझी. बलराम दादाला योगमाया घेऊन गेली. आता 7वा येणार, 8वा येणार आहे. कुठे येणार आहे? आपल्या श्रीक्षेत्र मुकुंदवाडी या परांगणामध्ये गणरायांच्या बजरंगबलीच्या परांगणामध्ये येणार आहे. भगवान जिथं येणार आहे तिथं किती आनंद वाटत असेल. नाही त्या आनंदाशी जोडा आनंदाते डोही आनंद तुरंग. आनंदी आनंद. भगवान आले. मला हे देव जो आला ना, या देवाचं नवल वाटतं. एक दिवस भर दुपारी कडक उन्हात आला 12 वाजता. आणि एक देव रात्रीच्या 12ला, ज्यांचं आपण आता वर्णन करतो तो देव. टक 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 12 वाजले. टक 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 12 वाजले अगबाई मथुरीत. टक 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 अगबाई मथुरेत. श्रीकृष्ण जन्मली कंसाच्या बंदीत. हे टक 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 12 वाजले. आले भगवान. आता हे आपल्या पोटी जसे बाळ जन्मले तसे नाही आले भगवान. ऐका एक 10-5 मिनिटं थांबा. कसे आले? डायरेक्ट 8 वर्षाचं बाळ. ए बाळा तू कितवीला शाळेत? दुसरे म्हणे किती वर्षाचा आहे? इकडी तू देवापेक्षा 1 वर्षाने बारका बोलीला आपण. इकडी 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 या बाजरे बाजरा. जय भवानी जय शिवराय. या इकडे. हवा डायरेक्ट एवढं बाळ जन्माला आलं. तुमच्या आमच्या पोटी कसे बाळ जन्मले आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे. भगवान कारागृहात एवढे आले डायरेक्ट. काय नाव आहे बाळा तुझं? बद्री नारायण. पप्पाचं गणेशराव. आडनाव गायकवाड. बद्री नारायण गणेशराव पाटील गायकवाड. बद्री नारायण. बद्री तुम्ही इथलेच राहणार आहे का? इथं जमीन वगैरे आहे का तुम्हाला? कुंकडे इकडे आहे का? पण आहे ना. किती भाऊ आहेत तुम्ही? तुला भाऊ किती आहे? 2. बहिणी? 1. लग्न झालं का?
विनोदाचा भाग द्या सोडून बद्रीनारायणाला कोटी कोटी धन्यवाद देतो. याला सगळं कळतं. मला एक भाऊ आहे, एक बहीण आहे. याला जर सगळं कळतं तर त्या 8 वर्षाच्या पोराला काय कळत नसेल दादा. सगळं कळलं. भगवान आले तिथं. हा बस बर जा. बद्रीनारायणासारखं बाळ आलंय आणि त्या बाळ दोन बेडे आहे. हे दरवाजा न उघडतं हे आलं कसं असन. 8 वर्षाचं बाळ आहे. देवकी मातेनं सहज पाहिलं म्हणे, ए बाळा कुठला आहे रे तू. ते म्हणे मी लय लांबचा आहे. आणि तू कोण आहे. मी तुझं बाळ आहे आई. ते म्हणे आमचं बाळ आणि 8 वर्षाचं. लोक काय म्हणतील. पण कुठून आला ते म्हणले लांबून आलो. दुरून आलो मी गा. हो जरी दुरून आला असला किती दुरून दुरल्या देशीचा. लय लांबचा आहे आई तुझं बाळ आहे. हे असं कुठं 8 वर्षाचं लोक आम्हाला बाळ म्हणते का तू. आई जगाने तुझं बाळ म्हणावं त्याच्याकरता या बाळाने काय करावं ते सांग. हो ये भक्ती केला तैसा. जसं मृत्यू लोकांमध्ये बाळ जन्माला म्हणून येतं तसं भगवान लगी बारके झाले. लगी नागडं उघडं कुरळे केस सावळं रूप आणि लगी देवकी मातेच्या मांडीवर आणि ट्या करायला लागलं. आणि देवकी मातेच्या डोळ्यातली अंधकाराची पट्टी बाजूला झाली. 8 वर्षाचं सगळं ती सरली ती. आणि त्या लेकराला पाहून ना ती रडा लागली. बाळा हे बाळा माझ्या भावानी आतापर्यंत 6 मारले. पण तुझ्याकडं पाहत असताना असं वाटतं तुला देऊच नाही रे बाळा. डोळ्यातले सगळे अश्रू परमात्म्याच्या पोटावर पडू लागले. ते नागडं उघडं देव आणि पोटावर पडू लागले. त्यावेळेस ते बाळ मांडीवर पडल्या म्हणतं आई रडू नको रे तू. जन्माला आलेलं बाळ हे नवलंय म्हणून नवलं केवडी देवाचं नवल आहे. जन्माला आलेलं बाळ आईला बोललं. आज असं नवल घडन का. आता आमची बहीण आहे, माझी बहीण आहे आणि ती डिलिव्हरी झाली. घरात कोणीच नाही, फक्त माझा भाचा आणि बहीणच आहे. जन्माला आलेला माझा भाचा जर माझ्या बहिणीला म्हणला मम्मी पप्पा कुठे गेले तर त्या मम्मीला कुठं न्यावं लागेल. हां कळलं तुम्हाला. हे आपलं नवल नाही देवाचं नवल आहे. ते रडता आईला म्हणलं आई रडू नको रे रडू नको बाळा. का रडू नको. तुझ्या या मामानी 6 मारले. ते बाळ म्हणलं आई ते मला मारणार नाही, मी त्याला मारण्याकरता जन्माला आलेलो आहे. तो रडू लागले. त्यावेळेस आहे ते बाळ म्हणलं आई तू रडू नको. जुनं गाणं होतं बा जुनं गाणं. त्या माता बहिणी म्हणत होत्या तवा. तो रडू नको ग रडू नको मंडपामध्ये तुला दिल नाही ग राजेशेना तुझी नंद. काय भावात आहे गाणं. तसंच ते म्हणलं तू रडूच नको. का रडू नको. हे जर तुझ्या मामाला कळलं जरी कंसाशी कळील माझ्या बाळाशी मारील. आई मला मारणार नाही. मग बाप जवळ आले. वसुदेव आले. वसुदेवाने त्या बाळाला उचललेला कमळापती आईची बंधने गळती. बाप बी म्हणलं बाळा तू लईच गोजीरवाणार आहे. हे जर कळलं तर ते मारते. ते म्हण तुम्हाला लईच भीती वाटते ना मला इथं ठेवू नका. इथून उचला आणि कुठं घेऊन चला. नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला गोकुलाला माया उपदली तेथे देवी मजा आली. मजनी गोकुळाला माया आता यमुना मैयाचं अचानक पाणी वाढलं. वसुदेवा या गळ्यापर्यंत आलं. देवाने पाहिलं उठपर्यंत आणि वसुदेवाने ठरलं आता काय करायचं. बाळा जोपर्यंत आमच्या जीव आहे पाठवणार नाही. भगवान परमात्मा पाठीतून म्हणतो ज्या बापाची माझ्या जीव देणे त्या बापाला माझ्या दर्शन दिलं. गोकुळात गेले. देवाला ठेवलं मायेला जवळ केलं. कोणा जवळ केलं. देवाला जवळ केलं तर माणूस वाजनात. कोणा जवळ केलं तर देवाला. आणि मायेला जवळ जर केलं तर माणसाचं बोलणं बंद चालणं बंद एकाच ठिकाणी बंद. त्याचं नाव कारागृह. मायेला जवळ केलं देवाच्या बापानी आणि डायरेक्ट माया कारागृहात आली. आणि कारागृहात आल्याच्या नंतर आकांत केला आणि रडू लागली. रडत असताना सगळे लोक जागी झाले. आला आठवा. बघा ना पोरगी त्या सेवकांनी दिल्या.
तुम्हाला मारणारं आठवालं हे धरा. राजाने जी तंगड धरलं रागच होता. कर 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 धरलं. शिळेवर आपटणार वरची वर माया गेली पाणी झाली. उपजला जीवादी, उपजला मजादी, मजादी, उपजला मजादी. हा उपजला जीवादी, उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. मर हा शब्द कोणालाच ऐकू वाटत नाही. ज्ञानोबराय म्हणता आगा हा शब्द ऐका वाटतो का कोणाला? मर हा शब्द. राजाला पाण्यात कृष्ण, अन्नात कृष्ण, झोपला तरी कृष्ण, त्याला काहीच अंगी लागा ना. एक दिवस त्याचा मित्र आला. कोण आला? मित्र. ते मित्र मला, अरे मित्र अशी तब्येत का झाली? सगळे घरी. ते म्हणलं बाबा सगळं घरी आहे, मला मारणारा जन्माला आला. त्यांचा मित्र होता ब्राह्मण. ब्रह्मणो ब्रह्मण प्रिया. भटापैकी एक भट होता, त्याचं नाव होतं मावळ भट. मावळ भट म्हणला मित्रा घाबरू नको रे, माझ्यासारखं असताना तुला काय ताण घ्यायची काही गरज नाही, मी आहे ना. म्हणून मावळ भटाने असे डोळे झाकले. तुला मारणारा कुठं आहे म्हणून मावळ भटाने डोळे झाकून पाहिलं. ऐका बसणारे, पहिल्या ब्राह्मण बोला 3 लोकातलं कळत होतं. किती लोकातलं? स्वर्ग, मृत्यू आणि कोणत्या ब्राह्मणाला? हां, किती लोकातलं? देवपणे डोळे झाकल्याबरोबर माझ्या मित्राला मारणारा कुठं आहे? तो अभंगातून अनुवाद करताना त्या मित्राने सांगितलं, दादा तुला मारणारं कुठं आहे? अभंगाचं 2रं चरण. बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंदला आनंदला नर नारी, आनंदला नर नारी, आनंदला 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 आनंदला. नर नारी नर नारी नर नारी नर नारी, आनंदला नर नारी, हो आनंदला नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नर नारी, आनंदला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा महाराज अनुवाद करत असताना त्या मावळ भटाने सांगितलं, मी पाहिलं तुम्हाला मारणारा कुठं आला ते कुठं आला? बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी, परमात्मा ज्या गोकुळात आले ना, नराला आनंद झाला, नारीला आनंद झाला. एक धावी एकी पुढी, एक वाटी शुंतवडे, ऐशी गलबला झाली, अंदाशी जणी हेल घाली. काय झालं दादा? देव आला. जिथं देव येतो ना तिथं आनंदी आनंद असतो. मी ग्रामस्थ मंडळाचं कौतुक करतो. ही जी गणरायांची जी तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली ना, गणपती बाप्पा आजचे नाही, आपल्या डोक्यात फक्त एकच आहे, आपल्याला तुम्ही आम्ही एकत्रित यावं, लोकमान्य टिळकांनी सगळ्यांनी एकत्रित यावं म्हणून गणरायांची स्थापना केली. गणराया ही दैवत आजचं नाही, या दैवताच्या जे जे नादी लागले ना त्याला सपाट करून टाकलेलं दैवत हे गणपती बाप्पा. ज्यांनी ज्यांनी त्याची सेवा केली आज बी त्या लोकांचे नावं अमर आहे. हे गणपती बाप्पा आहे ना, म्हणजे राम अवतारातली ही मूर्ती आहे बरं का. तुम्ही आज आठवलं म्हणून सांगतो. गणरायाने फक्त तो माणूस आज नाही म्हणून चांगलंय, आज नाही म्हणून चांगलंय बरं का. तो जर माणूस आज असता ना तर मारा लई डोक्याला ताण झाले असते सगळ्याच्या. जर आज रावण असता, कोण 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 अहो महाराज, लोकसभेचा खासदार बी रावणच, आमदार बी रावणच, नगरसेवक बी
आज जर असताय समजा कोण रावणाला मतदान मागायची सुद्धा गरज नव्हती कोणाला, त्याच्या घरातलंच एवढं मतदान होतं. रावणाला 80,000 बायका होत्या. किती? बापरे, खरं आहे. किती बायका होत्या? 80,000. मग सासरे किती झाले? सासा किती झाल्या? किती झाल्या? 80,000. प्रत्येकाला वाटतं वंशाला दिवा असावा, बरोबर आहे ना? काय असावं? आता हे 80,000 बायका झाल्या, 80,000 सासरे, 80,000 सासा, एक एक मेवणत असन ना, मेवणे 80,000, मेवण्याच्या बायका उगट टोटल लावायचं, साडू एक एक असन. रावणाला 1,00,000 मुलं झाले. किती? मग ये वय किती आले? येईनी किती आल्या? पोराला एक एक साडूच असन ना, आणि पोराला पोरं झाले 1,00,000. मी एक कशा करता सांगतो, चांगला आहे का? एवढा ऐश्वर्य संपन्न रावण, पण गणरायांच्या संदर्भामध्ये काही निर्णय घेताना काही गोष्टी मागं पुढे झाल्या. गणरायाकरता स्पेशल काम दिलं रावणाने. काय काम दिलं तुम्हाला माहिती आहे? बसला गाढवाळाचं. कोणतं? गणराय म्हणले ठीक आहे, मोठा माणूस आहे, सगळे देवचिनी आणले, नवघराच्या पायऱ्या केल्या. मी नाही बोलत, नाथ महाराज बोलतात. शांतीब्रह्म नाथ महाराज बोलतात. विघ्न राहू न शके जया पुढे, गणेश मुच्छक बापुडे, गाढवाचे कळपगाडे लंकी प्रीती, वळी तसे केवढा मोठा रावण, लंके माझे घर. किती ते ऐका, लंके माझे घर, किती ते ऐका. सांगत से संख्या, जैसी तैसी सांगत से संख्या, जैसी तैसी सांगत से संख्या, जैसी तैसी सांगत से संख्या, संख्या. आता ज्यांचं आगमन झालं असे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार डॉक्टर आयुर्वेदिकाचार्य आमचे जिवलक बळीरामजी महाराज यादव गावकरी मंडळातर्फे तुमचं स्वागत. विठाला गणरायांच्या संदर्भात बोललो. ज्यांनी ज्यांनी त्यांची सेवा केली, मला अशोक भाऊने शिरू भाऊने सांगितलं, 2 माणसांनी आपलं योगदान लई दिलं म्हणे महाराज या गणरायाकडे. भगवान त्याला कधीच कमी पडून देणार नाही, मागे नाही आणि पुढे नाही. जरी हे गेले तर पिढीला सुद्धा कमी पडून देणार नाही. एवढा मोठा रावण महाराज, एवढे घरं होते, पण निर्णय चुकला. गणरायाच्या संदर्भामध्ये निर्णय काय झाला? चुकला. कोणी नाव घेतं का सध्या? कुठं मंदिरं दिसले तुम्हाला का? गणरायांच्या संदर्भात ज्यांनी गणरायाला जवळ केलं त्या माणसाला गणराया अमर करतात. विठाला विठाला काय चाललं होतं तुम्ही म्हणताना? आपलं काय चाललं? कीर्तन. बऱ्याच जणांचं वेद लागलेलं आहे. कशाचे? प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान तिथं आले बरं का, ती माया आली. मावळ भटाने पाहिलं, देवाचं संदर्भात सांगत होतो. मावळ भटाने पाहिलं, ते म्हणे तिथं आहे. सगळ्या घरात आनंद झाला. नारी नराला आनंद झाला. आनंदाच्या भरात उड्या मारू लागले, नाचू लागले, गवू लागले. का गवू लागले? देव आला म्हणून. कोणता देव? जो या देवाचाही देव. विठाई किठाई माझी कृष्णाई का नाही, माझा विठ्ठल परमात्माच कृष्ण परमात्मा आहे. हा देवाला आनंद वाटला ना, आनंदाच्या भरात लोक भजन करू लागले. विठोबा रखुमाई.
तुका म्हणे छंदे 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 मन मोझिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळकृष्ण नंदाधारी बाळकृष्ण नंदाधारी मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे म्हणे छंदे तुका म्हणे छंदेरा तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी आनंदल्या नरनाजी नरनाजी आनंदल्या आनंदल्या नजनाजी 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 आनंदल्या नरनारी आनंदल्या आनंदल्या आनंदल्या
आनंदल्या नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी सानी सानी धनी द पद म पम ग ग गम रे 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 ग रे ग रे मा ग रे नि ध सनि हरि द सा 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 नि सा रे रे सा नि सा 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 नि ध नि ध सा नि ध नि ध पद म पम ग म पम ग म ग रे सा सा रे ग रे ग म ग म पम पद पद नि ध नि सा 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 रे ग रे ग म ग म पम पद पद नि सा 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 रे ग रे ग म ग म पम पद पद नि सा आनंद ल्या नर नारी आनंदल्या आनंदल्या नर नारी आनंदल्या 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 नर नारी बाळ कृष्ण नंदा नंदाधरी विठ्ठल 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 महाराज आल्याच्या नंतर आनंद वाटला. तुम्ही भरभरून सगळ्यांनी स्वागत केलं. पण या ठिकाणी लतीफ मोमील कबीर मुसलमान शीना नावी जान विठ्ठल भक्त एक मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपल्या या नारदाच्या गादीजवळ यावा आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकाराचा गौरव करा. याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने एकामेका साह्य करू, अवघे धरू सुपंत अशा न्यायाप्रमाणे हा उत्सव आनंद काही आगळा वेगळा वाटला. विठ्ठल 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 वा वा नंदू बाबा विठ्ठल 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 बस आज काला म्हणलं ना एखाद तरी देवाची लीला सांगावा म्हणून भगवंताने 8 वर्षाचं बाळ छोटं झालं आणि छोट्या बाळाला काय घराच्या बाहेर यायला वेळ लागणार आहे. भगवान आता खेळ खेळू लागले. रांगत रंगणी धरती गौरणी चरणी देती गाणी यशोदे साजनी यशोदे साजनी यशोदे साजनी यशोदे साजनी दूध भक्षण कमाल केले नवल केले साव कृष्ण आळवा परतुनी मागे लावा कृष्ण आळवा 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 कृष्ण आळवा हात हात टेकीत हात हात टेकीत गुडघ्यात गुडघ्यात लागला गुडघ्यात गुडघ्यात लागला रंगनी रंगनाथ तो मैं देखिला 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 हात तळवे हात हात टेकीत
महाराज भगवान रांगू लागले. रांगता रांगता भगवान बाहेर आले आणि बाहेर येऊन सनी सगळ्या सौंगड्याला पेंड्या मधुमंगळ्या सगळ्याला बोलले, यार तरी या रे अरे लागे तरी यारे लागे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे हो अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे या मागे 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 आपण काय करा, हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. भगवान परमात्म्याचा आज काला आहे आपल्या या परांगणामध्ये. काला म्हणलं ना तर येदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आज काला म्हणलं ना तर देवाची एक का व्हायना लीला सांगावा तवा ह्यो काला सफल होत असतो. फक्त आता 1-2 मिनटं माझ्याकडे लक्ष द्या. भगवंतानी काय लीला केल्या त्या गोकुळामध्ये 5 गवळणी आल्या. किती गवळणी आल्या? 5. कोणत्या कोणत्या आल्या त्याच्यातले आत्ता ज्यांनी सत्कार करून गेले की इथून त्या काळात 5,500 वर्षापूर्वी मुस्लिम बांधव बी होते. आल्या 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 5 गवळणी. 5 रंगाचा शृंगार करून पहिली गवळण रंग सफेद. भगवान परमात्म्याच्या हातात एक मुसलमानीन सुद्धा गवळण होती. 4 आपल्या होत्या आणि 1 मग त्या एक घरांना सांगितलं, सांगू लागला, परवाला मुच्या घरा दारी निजला होता माथारा. ते म्हणे तुझा तरी माथारा दारी निजलेला होता, पण तो आमच्या घरी आला. ती पहिली गवळण पहिली आली धावत. हिने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हागाबाई कोणाशी आवरेना. अनेक तराच्या अनेक गवळणी आल्या, पण एक गवळण म्हणली, काय म्हणली माहिती आहे का, त्यांनी गोकुळामध्ये अनेकाच्या घरी चोऱ्या केल्या पण मपल्या घरी नाही आला. कोणाच्या? मपल्या. इला असं म्हणायचं अहम ब्रह्मास्मी, म्हणजे माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. विठ्ठल विठाला 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 पहिली आली धावत याने ग बाई काय केली मात. हे पहिली आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. हे मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. हे हागे बाई कोणाशी अवदेना, यशोदे बाळ तुझा काना पटवर सोसुदीना. यशोदे बाळ तुझा काना सोसुदीना. यशोदे तुझा काना पटवर सोसुदीना. यशोदे बाळ तुझा काना पटवर सोसुदीना. यशोदाई आता याचं कवा रे खोड्या पाहिच्या. यशोदाई म्हणत्या तुम्ही 12 घरच्या. माझं बाळ कसं आहे, बाळ सगुण गुणाचे, माझं बाळ चांगलंय, पण तुम्ही 12 घरच्या 12 आहे. तुम्ही माझ्या बाळाला आळ घेतात. ते म्हणे याच्या आईला काही आता माझ्याकडे लक्ष द्या ना, शेवटची खोडीन लगेच थांबतो. ते म्हणे तुम्ही माझ्या लेकरावर आळ घेऊ लागल्या. माझं लेकरू लई चांगलं आहे, तुम्ही 12 घरचे. एक गवळण म्हणले आपण याला आता करा ना, सांगण्यात मजा नाही, यालाच सांगू काय सांगायचं. त्या गवळणीनं आवाहन केलं, हे देवा तू अनेकाच्या घरी चोऱ्या केल्या, फक्त आपल्या घरी. भगवंताने आव्हान स्वीकारलं महाराजांनी, गेले चोऱ्या करायला. पेंद्या सुदाम्या मधुमंगल सगळ्याला पोटभर दही दूध लोणी दिलं, सगळे बाहेर गेले. आणि भगवंतानी पाठ 4 वाजता या गवळणीला जागी केलं. मावशी खरबडून जागी झाली. उजव्या हातामध्ये परमात्म्याच्या लोण्याचा गोळा आहे आणि डावा हात पकडला कोणी,
गवळणी ना. आणि काय म्हणते गवळण, मला मुद्द्यासह धरला कृष्णा, तुझी आई लय म्हणते माझं बाळ सगुण गुणाचं हे ताण आहे, पण आज तुझ्या आईला कळण ही बी गोकुळातली गवळण काय. तुला घरात सुद्धा मारलं असतं, पण आता तुला मारण्यात मजा नाही. मग तुला मारते कधी, तुझ्या आई देखत 2 श्रीमुखात देते, कोणाच्या दिल्या नाही. बरं का विठ्ठल विठ्ठल. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवा. हो बाळ सगुण गुणाचे तान ग बाळ दिसते गोजिरवाणे. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे तान ग बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. हो काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ. 5 वर्षाचे माझे बाळ. अंगणी माझ्या खेळ. अंगणी माझ्या खेळ. लटकाची घेता अलगे गोकुळच्या नारी. लटकाची घेता अलगे गोकुळच्या नारी. काय लटकाची घेता आगे गोकुळच्या नारी. काय लटकाची घेता आगे गोकुळच्या नारी. पुण्याचा भवरा पुण्याचा भवरा घेता शरण आईच्या ओढारा गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी नारी. या वर जिथं हा सगळे सगळे वर हात करा, जिथं तिथं बसलेले तिथे तिथं प्रेमाने भजन करा. विठोबार घुमाई. विठोबार घुमाई. विठोबार घुमाई. विठोबार घुमाई. विठोबार घुमाई. विठोबार घुमाई. गोपाल कुमारी विठोबार घुमाई. विठोबार घुमाई. विठोबार घुमाई. बरं का उभं राहिलेले बसा, एवढी लीला सांगू द्या. बसा खाली बसा बसा खाली. उजव्या हातामध्ये परमात्म्याच्या लोण्याचा गोळा आहे, डावा हात त्या गवळणीनं पकडलेला आहे. आणि ती गवळण म्हणते तुला इथं मारण्यात मजा नाही. तुझ्या आई देखत काय करते, तुझ्या 2 काय देते, श्रीमुखात देते. देव म्हणला आई लई दिलं रे देवानी तुला, सोड ना. ती गवळण म्हणली देव ए बाळा तुला कळलं नाही मी किती खतरनाक आहे. कोण म्हणते, गवळण. काय म्हणते, मी किती कसं खतरनाक आहे. देव म्हणला तुला माहीत नाही मी किती खतरनाक आहे. देवाला बाहेर घेऊन येऊ लागली. आत असताना देवाने देवाचं रूप टाकून दिलं आणि हिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. कोणाच्या, गवळणीच्या. गवळण कोणाला म्हणून म्हणत होती 2 श्रीमुखात देईल, देवाला म्हणून. कोणाला, आता देवाने कोणाचं रूप धारण केलं. आता काही लोक सकाळी सकाळी इकडं चालले होते, त्यांना हे जोडं दिसलं. आता ह्या लोकांना देव दिसत होता की हिचा नवरा दिसत होता. ही नवऱ्याला म्हणून बोलत होती का देवाला म्हणून बोलत होती, काय म्हणत होती 2. आता हे जे तुमच्या आमच्या सारख्याने जे पाहिलं खरंच पुढे जाते का. काही जण म्हणे आज तर वेगळं दिसतं हो, आज तर नवऱ्याला हाताला धरूनच घेऊन आली, पुन्हा 2 मारायचं म्हणते कुठं. एक जण म्हणला हे प्रोग्राम नंतर करू, पहिलं किती जोऱ्याने मारती ते पाहू. एक जण म्हणला बायकोने मारणं का व्हायना, पण कुठं. कोण म्हणलं, म्हणजे इकडं शहरात बी आहे काय. बायकोने मारणं का व्हायना, पण कुठं, हां घराच्या आत आहे की नाही. अहो विनोदाचा भाग द्या सोडून, हे गवळीने मागं सगळं गावच गोकुळ चाललं. यशोदा मातेच्या घराजवळ दिलं आणि गवळीने आवाज दिला, ओ यशोदाई
यशोदाई यशोदाई म्हणते एवढ्या मोठमोठ्याने बोलणारी कोण म्हणून यशोदा माता बाहेर येत नाही तर कृष्ण परमात्मा यशोदा मातेच्या पुढे उभं राहिले बाल्यरूप. यशोदा मातेनं असं कडेवर घेतलं आणि त्या गवळणीला म्हणले काय आहे का. आता गवळण घरानं कोणाचं घेऊन आली ती देवाचं. देव कुठे आहे आता यशोदा मातेच्या कुठे आहे कडेवर आहे. त्या गवळणीला यशोदा माता म्हणते काय आहे ग. ते म्हणे ते म्हणे बोल ना. ते म्हणे मग यशोदा माता परमात्म्याला आत घेऊन गेली. ती गवळण म्हणे तिच्याजवळ ती होतं माझ्याजवळ कोणी म्हणून तिनं वर पाहिलं. ती म्हणे बाया तुम्ही कधी. ते म्हणे घरापासून म्हणतो हात सोड हात सोड हात सोड. ह्या देवाचं लीला आहे. मग यशोदा माता म्हणे आता का नाही ह्या देवाला आहे ना गावात ठेवण्यात मजाच नाही. मग यशोदा मातेनं सांगितलं कृष्णा तू एक काम कर. गणपती बाप्पाचं ऐकलं देवाने बरं का फक्त. एक मासे देवी खोडी नाही केली फक्त या गणपती बाप्पामुळं. पण या गणपती बाप्पाला बी खोटं बोलायला लावणारा देव जर कोणता असेल तर कृष्ण वंदे जगद्गुरु. हे मोठा प्रसंग आहे. मग यशोदा मातेनं सांगितलं. मग यशोदा मातेनं सांगितलं कृष्णा आता तू इथं राहू नको. आता तू निघ आणि कुठं जाय. दाई राणा सबे घेऊन गोधना सबे घेऊन गोधना सबे घेऊन गोधना राजाई राणा सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना 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 गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 अरे तुम्ही अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. एक अबक दुबक तिबक बोलत त्रिगुण खेळ पांडू अबक दुबक तिबक बोलत त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक बोलत त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक बोलत त्रिगुण खेळ मांडू. लाडू पोरा केळविटी लाडू. केळविटी लाडू पोरा केळविटी लाडू. बाज बाज खेळ खेळू लागले. खेळता 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 सगळे गोपाळ देवाकडे आले आणि देवाला म्हणले खेळ खेळण्यात काही मजा नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सू. देव म्हणले व मग भूका लागल्या तर आपापल्या घरी जा आणि घरून काहीतरी घेऊन या. कोणीच घरी गेलं नाही पण एक सवंगडी गेला बसणारे चांगला आहे का. काला या शब्दाचा अर्थ असा आहे प्रेमाची लाही आणि भक्तीचं दही एकदा एकत्रित झालं का याला काला म्हणतात. आता तो काला पाहायला भेटतो का. एक भक्त घरी गेला आणि तोंडामध्ये ताकाची गुळणी घेऊन आला सवंगडी देवाचा. आणि भगवान खडकावर बसलेले पेंद्या सुदाम्या मधुमंगल. ते म्हणे हे कमून येणार आहे अजून. ते म्हणे हे काय आला तो भरलेलं गाल आतमध्ये ताक आहे नुसतं असं करते पेंद्या मला काय करतो भुका लागल्या ना. आता देवानी आ केलं ना आपल्या भक्ताच्या तोंडातली ताकाची गुळणी आपल्या तोंडात घेतली याला काला म्हणतात. आलं लक्षात. आता ते राहिलं गे ओम प्रकाश महाराज कांगणे आहेत आमचे पखवाज वाजणारे बरोबर आहे का नाही.
ते आता हे गुरुबंधू आहे समजा दोघं बी तुम्ही नंदून तुम्ही गुरुबंधू बरोबर आहे नाही माधवबाबांचे अनंत उपकार आहे या शहरामध्ये बरं वारकरी संप्रदाय करता अनेक रत्न कोहिनूर हिरे त्यांनी तयार केले बरं का माधवबाबांनी पण आता तुम्ही कसे गुरुबंधू आहे पण आता उदाहरणार्थ दृष्टांतापुरता आता नंदू ओमप्रकाशचा शिष्य आहे बरोबर आहे की नाही ओमप्रकाश महाराज शिष्य नंदूबाला असं वाटलं माझ्या गुरुला ताक लई आवडतं चांगलं आहे का बरं काय आवडतं ताक लय आवडतं पण घरामध्ये आणण्याकरता भांडं नाही म्हणून नंदूने तोंडात ताकाची गुळणी घेऊन आला शिरेशने ऐका जरा बरं काय घेऊन आला ताकाची काय आला गुळणी आणि गुरु महाराजाला कलश घ्यायच्या अगोदर म्हणे आता ओमप्रकाश महाराज नंदू महाराजाच्या तोंडातलं ताक आपल्या तोंडात घेते का त्याच्या तोंडात देते हे असं नाही त्याच्यामुळे तुमचं आमचं चरित्र होत नाही चरित्र होण्याकरता त्याला चरित्रवान माणूस पाहिजे म्हणून महाराज म्हणता असा जो काला आहे तो त्या ठिकाणी केला का खडी की सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा ज्यांनी पहिला काला केला ना या मृत्यूलोकामध्ये ज्यांनी काला केला ते साधकांची माईबाप योगियांची माऊली माझे ज्ञानोबराया ज्ञानोबरायांनी पहिला काला केला तो पावनभूमी भूवैकुंठ नगरी पंढरपुरामध्ये एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटे ज्या ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला लाह्या दिल्या त्या ज्ञानोबरायांचं एकदा प्रेमाने भजन करू तत्पूर्वी झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराया गणराया ज्या सद्गुरूची आपण पुण्यतिथी साजरी करतो असे सद्गुरू बंडोबा महाराज यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी थांबतो जनसमुदाय चांगला आहे माझ्या जीवनामध्ये एक मी उपक्रम राबवलेला आहे बरं का बसणारी कार्यकर्ते मंडळी एक उपक्रम राबवला आदरणीय आपण आता माझ्या गावाचं नाव आपल्याला सर्वाला माहिती आहे आंतरवाली सराटी म्हटलं तर आता हे काही कोणाला सांगण्याची गरज नाही जिल्ह्याच्या पुढे गेलेलं गाव आहे मला आदरणीय संघर्ष योद्धा मनोजी पाटील जरांगे म्हणले महाराज तुम्ही अशा गोशाळेचं काम करण्यापेक्षा दुसऱ्याच्या तुम्हीच करा म्हणलं नाही माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी संकल्पना केलेली ज्यांच्याकडं गोशाळा आहे ज्याच्याकडं जमीनच नाही बरं का अशा गोशाळेची कीर्तनाच्या माध्यमातून तुमचं काही आमचं काही मिळून आम्ही त्यांना सहकार्य करतो या संभाजीनगर जिल्ह्यातल्या 5 ते 6 गोशाळा आहे या शहरातली सुद्धा एक गोशाळा आहे मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून आतापर्यंत गोमातेच्या चाऱ्याकरता 15,21,00,000 रुपयाचा गोमातेला चारा दिलेला आहे हे तुमच्या आमच्या माध्यमातून बसणाऱ्या मंडळीला माझी एक विनंती आहे कोणाला आग्रह नाही पण 3 गोष्टीची सेवा करा आम्हालाच करा असं नाही कळत न कळत आपल्यावर काही संकट येतात त्याच्या गळ्यात माळच असो असं काही नाही त्याच्या गळा माळ असो नसो पण भाव चांगला पाहिजे 3 गोष्टीची सेवा कोणती स्वतःची माता पिता दुसरी धरणी माता आणि तिसरी गो माता कळत न कळत तुमच्या संकटाला कुठं उभा राहील आमच्या राहिली तुमच्यासुद्धा उभा राहील म्हणून माता बहिणी पुरुष मंडळीला माझी विनंती उदार अंतकरणाने ज्यांची गोशाळा आहे इथं लवे चालू आहे त्यांचं नाव सांगतोय भजन सम्राट सध्या महाराष्ट्र त्यांना युवा कीर्तनकार म्हणून पाहतोय असे आदरणीय किशोरजी महाराज दिवटे गुरुजी यांची गोशाळा आहे गोवर्धन गोशाळा आणि मला दुसऱ्याचं काम करण्यात लई यश आहे स्वतः करायचं म्हणलं तर यश येत हां नाही हे 2 जण साक्षीदार आहे त्याला अण्णा आणि माधव महाराज तुमच्या शहरामध्ये भक्तिशक्तीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मला म्हणले महाराज एक खारीचा वाटा उचला म्हणून मी सहज म्हणलं जमलं तर बघू बाबा तर त्या महाराजांनी मला डायरेक्ट सांगितलं ते महाराज होते आपल्या मराठवाडा वारकरी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष केशव महाराजांना चावरे ते म्हणे महाराज तुम्ही मंडपच द्या बुवा कशाला सप्त्याला आता मला वाटलं मंडप आता एवढा मंडप आशे भाऊला म्हणलं असतो द्या ते म्हणे असं नाही जे गाजलेले मंडप ते म्हणलं सप्ताह कुठं आहे ते म्हणे भक्तिशक्तीवर म्हणलं भक्तिशक्तीचा सप्ताह कुठं आहे ते म्हणे गरवारे स्टेडियमवर म्हणलं मंडप केवढा ते म्हणे मंडपवाले सांगते हो कोणी 21,25,00,000 म्हणलं बापू पण सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणलं मग ते 21,00,000 म्हणले काय तुम्ही 21,00,000च देता काय कमीत कमी जो घेईल त्याला आपण देऊ म्हणून वैजापूरचे साऊंड सिस्टमवाले आमचे शर्मा साहेब ते म्हणे महाराज तुम्ही किती देतात म्हणलं तुम्हीच सांगा किती घेतात ते म्हणे 6,51,000 लगेच इशारा द्याला आम्ही आणि तेच तुमच्या याच संभाजीनगर शहराचे भूमिपुत्र आदरणीय चाट्या कोचिंग क्लासचे मालक
आदरणीय ती बी माझे मित्रच आहे. मी सहज म्हणलं चाटे सर एवढा मंडप द्या, हे साक्षीदार आहे. लगेच त्या गाड्याने 6,51,000 रुपये या वारकऱ्याकरता दिले. हे पण दुसऱ्याकरता, आपल्याकरता म्हणलं का मग नाही मिळत बसत. म्हणून मी आतापर्यंत ही सेवा केली. किशोर महाराजांनी मला विनंती केली, दादा काहीतरी गोमातेकडे बघा. म्हणून किशोर महाराजांना आत्ता 50,000चा चारा दिला. पण अजून कीर्तनाच्या माध्यमातून जे निधी होईल आपण ते देण्याचा प्रयत्न करतो. उदार अंतकरणाने सगळे सहकार्य करा असा संदेश देतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले शिंगे शिंगे लांबविले दुरी होतो तिघाचे जीवन